सॉरी. काय? सॉरी म्हणलं. अरे हो, पण कशासाठी? काल तुला वाटेल तसं बोललो ना, त्यामुळं बोलायला नाही पाहिजे होतं, त्यामुळं सॉरी. ओ ते होय, जाऊ दे. आता मला सवय लागली तुझी. काय? काही नाही. दादासाहेब काय झालं? सावंतवाडीच्या निवडणुकीचं काय कळालं काय? त्यात काय कळायचंय? सचिन सावंतच येणार. काळ्या दगडावरची रेग आहे. तसं झालं नाही, अपोजिट पार्टीत सीट लागल्या तिथं. वातावरण समज फिरले, लोक येड्यागत कुणाला बी मतदान करालेत. पैसे दिले की सगळे विसरतात. आपलं मतदार आपल्या ताब्यात ठेवायला काहीतरी डोकं लावायला पाहिजे. भ्रम आहे तुझा भाऊ. आजवर जे आम्ही समाजसेवा केल्या त्यामुळे हा समाज आम्ही घट्ट धरून ठेवलाय. समाज तुटायला किती वेळ लागतोय? बघितलं ना सचिन सावंतचं काय झालं. ते बी खरं आहे म्हणा. आणि ह्या व्याजाच्या धंद्यानं तर माणसं तुटायची वेळ आली. मग काय करायचा विचार आहे तुझा आता? धंदा व्याजाचाच, पण स्वरूप मोठं. आजवर आपल्याला 4-2 माणसं व्याज देतात. उद्या गाव नवा अख्खा तालुका आपल्याला व्याज दिला पाहिजे. असं काहीतरी करायचं. इथे येऊन का थांबल्यास? अरे समोर बघ ना, किती मस्त वातावरण आहे ना. निसर्गरम्य वातावरण. असं वाटतंय सगळं सोडून इथंच येऊन राहावं. या जंगलात? हो, जगापासून लांब. कोणाचं कसलंच टेन्शन नाही आणि कोणाची काही किरकिर पण नाही. हो मॅडम, तुम्ही इथं राहायचे स्वप्न बघताय, पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या जंगलात आहे ना रातच्याला कसले बी प्राणी येते. ते एखाद्या प्राण्याला आहे ना कवळ्या कवळ्या मटणाची पार्टी द्या चाला. तू पण ना, आणि तसं पण ह्या माणसांपेक्षा कितपत प्राणीच बरी. काजवर 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 काजवर